दादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत असा टोला शोकप्रस्तावादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय। कुणाला किती बदनाम करायचं, मर्यादा पाळाव्यात असा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय। तर आरोप झाले तेव्हा दादा अस्वस्थ झालेले होते असा अनुभव रोहित पवारांनी सांगितला। देवेंद्र फडणवीसांनी आरोपांचं गाठोडं समुद्रात टाकावं असं सुद्धा रोहित पवार म्हणालेत। पाहूयात। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शोकप्रस्ताव मांडण्यात आला। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला। मात्र याच शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची सध्या चर्चा सुरू झाली आहे। आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल हे मनात कधीच आलेलं नव्हतं। अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे। मी अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे। कारण अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत, असे मित्र असे सहकारी हे पुन्हा पुन्हा मिळत नाही। मी या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे, पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो। अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं। एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। दादा आपल्यामध्ये नाहीयेत। जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात। आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। राजकीय वर्तुळात वावरताना, आरोप करताना ही संपूर्ण गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणंही गरजेचं असतं, हेच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।